मुंबईच्या कांदिवलीमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालेला आहे। दोन्ही गटाकडून दगड, विटा, बॅट, हॉकी आणि काठ्यांचा वापर करून तुफान हाणामारी झाली। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण हे जखमी झाल्याचे कळते। लालजीपाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर यादव आणि चौहान गटातील काठे आणि रॉडनं हाणामारीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। दुकानं रिकामी करण्यावरून हा वाद झाल्याची माहिती मिळते। ये देखो पूरी भगदड़ है, इधर कोई सोशल डिस्टेंस नहीं है, कोई किसी का सुनवाई नहीं है, ईटा पथराव बामू। तर कांदिवलीमध्ये 2 गटांमध्ये हा राडा झालेला होता। दगड, विटा, बॅट, काठ्यांनी एकमेकाला मारहाण करण्यात आली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण हे जखमी झालेले। बच्चे देखा जा रहा है। तर कांदिवलीच्या लालजीपाडा पोलीस स्टेशन जवळच हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। तर कांदिवलीमध्ये ही घटना घडलेली आहे। आपण ही दृश्य पाहतो। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। दुकान खाली करण्यावरून हे भांडण झालं आणि या भांडणाचं रूपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं। 2 गटांमध्ये राडा झालेला होता। या राडामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। आपण या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, कांदिवलीमधला हा प्रकार, यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण जखमी झालेले आहेत, काही कारवाई करण्यात आलेली आहे का? अगदी बरोबर आहे। ही घटना झालेली आहे त्यामध्ये अतिशय क्षुल्लक वाद होता आणि त्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि लाठ्या गाठ्या दगड विटांचा मारा करण्यात आलेला आहे। दोन्ही एकाच समाजातील दोन्ही गट असल्याचं समोर येते। यादव आणि चव्हाण असे हे गट आहे जे दुकानच्या जागेवरून हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि त्यावर मात्र मारामारी झाली आणि त्यात एकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी, कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यामध्ये एकाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। 65 वर्षीय ती व्यक्ती आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी करत आहेत। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी।